डे म्हणून साजरा करतो. अर्थरायटिसबद्दल जनजागृती व्हावी आणि सर्वसामान्यांपर्यंत त्याची माहिती मिळावी या उद्देशाने आपण या वेबिनारवर एकत्र आलो आहोत. अर्थरायटिस हा केवळ एक आजार नाही आहे, तर यात 100 प्रकारचे वेगळे प्रकार आहेत. त्यात ऑस्टिओआर्थरायटिस हा सर्वात कॉमनली दिसणारा प्रकार. याला आपण संधिवात किंवा शरीरातील सांध्यावरील सूज व त्याच्या वेदना असेही म्हणतो. भारतात संधिवातामध्ये गुडघ्याचे त्रास प्रत्येक 10 पैकी 3 लोकांमध्ये दिसून येतात आणि आज अर्थरायटिस डेच्या निमित्ताने आपण या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत एमजीएमच्या सर्व स्पेशालिटीचे पॅनल मेंबर्स आपल्यासोबत आहेत. स्नेहल खळेगावकर फ्रॉम मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी डिपार्टमेंट, आयुषी जैन फ्रॉम कम्युनिटी रिहॅब डिपार्टमेंट, निकिता शेतुरे फ्रॉम न्यूरो फिजिओथेरपी डिपार्टमेंट, सुष्मित कौर फ्रॉम स्पोर्ट्स फिजिओथेरपी डिपार्टमेंट आणि ऐश्वर्या भंडारे फ्रॉम कार्डिओ फिजिओथेरपी डिपार्टमेंट. चर्चेदरम्यान डिस्कशनमध्ये तुम्हाला जर जे काही डाऊट असेल तर तुम्ही फेसबुक लाईव्हच्या कमेंट बॉक्सवर कमेंट करू शकता. तर इथे जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी स्नेहलकडून आपण जाणून घेऊया की अर्थरायटिस म्हणजे काय, त्याचे काय प्रकार आहेत किंवा काय सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. Thank you, Swara. First of all, I would like to thank MGM Institute of Physiotherapy for organizing such wonderful panel discussion and giving opportunity to share views about arthritis on the occasion of World Arthritis Day. So moving towards our today's topic of panel discussion, that is arthritis. Arthritis हा आजार मराठीत संधिवात या नावाने ओळखला जातो. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर इफ वी स्प्लिट दी वर्ड अर्थरायटिस इंटू 2, आर्थ्रो मीन्स जॉईंट, ज्यालाच मराठीत सांधा असं म्हटलं जातं. आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन, दॅट इज स्वेलिंग, पेन, रेडनेस अँड स्टिफनेस ऑफ द जॉईंट. इन्फ्लमेशन हा आजार नसून एक वे ऑफ बॉडी गिव्स अ सिग्नल समथिंग इज रॉंग देअर, यू शुड टेक केअर और गिव्ह अटेन्शन टू दॅट पर्टिक्युलर पार्ट. हा आजार दम्यासारखा दीर्घकाळ चालणारा, ऋतूनुसार कमी जास्ती होणारा आणि समूळ उपचार नसलेला आजार असून भारतामध्ये याच्या दरवर्षी 10 मिलियन केसेस बघायला भेटतात. बट जर एकदा हा आजार झाला तर आयुष्यभरासाठी पुरेसा असा आहे, पण योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर उत्तम प्रकारे आयुष्य जगता येतं. तर हे झालं अर्थरायटिस म्हणजे काय, पण याच्यात काय प्रकार कोणते कोणते असतात किंवा कारण काय आहे की ज्याच्यामुळे अर्थरायटिस आपल्याला होऊ शकतो. तसं म्हणायला झालं तर अर्थरायटिसचे बरेच असे प्रकार आहेत आणि कारणंही खूप वेगवेगळी आहेत. त्यामध्ये 15 प्रकारच्या डिजनरेटिव्ह अर्थरायटिस असं म्हणता येईल. त्यात मेनली ऑस्टिओ अर्थरायटिस आणि पोस्ट ट्रॉमॅटिक अर्थरायटिस हे मोडतात. ऑस्टिओ अर्थरायटिस यामध्ये कार्टिलेज म्हणजे ज्याला आपण गुडघ्याची गाठी म्हणतो त्याची झीज व्हायला सुरुवात होते. त्याची झीज होऊन होऊन एक वेळ अशी येते की तुमचे बोन्स हे एकमेकांवर घासू लागतात, त्यांचं एकमेकांवर घर्षण होऊ लागतं, ज्याने सांध्याची नैसर्गिक असलेली ठेवण ही बिघडते आणि त्यावर येणारे फोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन वगैरे ऑल्टर होतं आणि ॲट दी एंड तुमच्या सांध्याची हालचाल ही बदलून जाते. त्यामुळे हा आजार युजली वयोवृद्धांमध्ये आढळून येणारा ओव्हर टाईम असं म्हणता येईल. पण पोस्ट ट्रॉमॅटिक हा कोणत्याही सांध्याला झालेल्या इंजुरीला पुढे जाऊन वारंवार होणारा त्याचा यूज यामुळे होऊ शकतो. युजली ऑस्टिओआर्थरायटिस हा गुडघ्यांमध्ये सामान्यतः आढळून येतो, पण नेहमीच आपण सामान्य आढळून येणाऱ्या जॉईंट्सविषयी बोलतो, बट जे बाकी जॉईंट्स तर इग्नोर जॉईंट्स म्हणू शकतो की जे कधीच चर्चेत येत नाही. तर हा प्रकार खांद्यामध्ये, हिप जॉईंटमध्ये आणि स्पाईनमध्ये पण होऊ शकतो. देन दुसरा प्रकार म्हणायचा झाला तर रिमॉडेड अर्थरायटिस. जेव्हा तुमची इम्युन सिस्टीम गद्दार होते तुमच्यासोबत असं म्हणता येईल. इम्युन सिस्टीम बेसिकली तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी डिझाईन केलेलं स्ट्रक्चर आहे, बट समटाईम्स इट वर्क्स अगेन्स्ट यू. असं म्हणतात ना, वेन युअर फ्रेंड्स बिकम युअर एनिमी और युअर ओन प्रोटेक्टर्स बिकम युअर एनिमी, तसली गोष्ट. सो तुमचे इम्युन सिस्टीमचे सेल्स हे तुमच्या सांध्यांच्या जॉईंट टिश्यूजवर जी अपेक्षित त्यांची ॲक्शन आहे त्याच्या अगदी विरुद्ध प्रकारे काम करू लागतात, ज्याने की सेम जॉईंट्समध्ये पेन होणं, इन्फ्लमेशन, रेडनेस होणं, स्वेलिंग येणं, इन्फ्लमेशनचे साईन्स आणि पुढे जाऊन या अर्थरायटिसमध्ये लँड अप होतं.
विषयी बोलायचं झालं तर यात 4 प्रकार आढळून येतात, ज्याला सोरियोसिस, अँकिलोसिस, स्पॉन्डिलोसिस, रिॲक्टिव्ह अर्थरायटिस. सो पहिला प्रकार म्हणतात तर अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिस. यामध्ये तुमचे मणके एकमेकांना फ्यूज होऊन जातात, जेणेकरून तुमच्या मणक्याची हालचाल पूर्णपणे रेस्ट्रिक्ट होऊन जाते, ज्याला युजली आम्ही बांबू स्पाइन असं म्हणतो. सो हा युजली पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त आढळून येणारा प्रकार आहे. या प्रकारामध्ये याची विशेष अशी कारणं किंवा कॉज असं काही नाही, पण ज्या लोकांमध्ये HLA-B27 हा जीन प्रेझेंट असतो ह्या लोकांना अँकिलोसिस स्पॉन्डिलोसिस होण्याचा धोका जास्ती असतो. देन रिॲक्टिव्ह अर्थरायटिस, तुमच्या बॉडीमध्ये कुठेही इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याचा रिस्पॉन्स हा एका पर्टिक्युलर जॉईंटवर येतो किंवा त्याची रिॲक्शन येते. सो वी कॉल इट रिॲक्टिव्ह अर्थरायटिस. देन एक थर्ड प्रकार आहे ज्याला आपण क्रिस्टल डिपॉझिशन अर्थरायटिस किंवा ज्यामध्ये गाऊट आणि सुडो गाऊट असं करतात. गाऊटमध्ये जेव्हा तुमच्या बॉडीत युरिक ॲसिडचं लेवल इन्क्रीज होते तर ती सांध्यांवर जाऊन जमा व्हायला लागतं. वाढलेलं युरिक ॲसिड जाणार कुठे तर ते सांध्यांवर जाऊन डिपॉझिट होतं, ज्याला आपण गाऊट असं म्हणतो. आणि सुडो गाऊटमध्ये रादर दॅन युरिक ॲसिड कॅल्शियम जेव्हा डिपॉझिट होतं दॅट इज सुडो गाऊट. गाऊट युजली तुमच्या पायाच्या बिग टोमध्ये सहजपणे आढळून येणारा प्रकार आहे. देन सेप्टिक अर्थरायटिस, अगेन इट इज अ टाईप ऑफ इन्फेक्शियस अर्थरायटिस. आणि हा लहान मुलांमध्ये पण आढळून येणारा अर्थरायटिस हा आजार आहे, ज्याला इडिओपॅथिक ज्युवेनाइल अर्थरायटिस असं म्हटलं जातं. बेसिकली ही खूप ग्रॉस अशी टाईप्स आहे, त्याची कारण ही वेळेमुळे जरा आठवतं घेतो. थँक्यू. तर हे झालं इन जनरल अर्थरायटिसबद्दल. तर आता कार्डिओ रेस्पिरेटरी आणि अर्थरायटिसचं काय कोरिलेशन आहे हे आपण ऐश्वर्याला विचारू. थँक्यू स्वरा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी माझ्या सगळ्या स्टाफचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जॉईन केलं. तर आपल्याला जनरली माहिती असतं की अर्थरायटिस म्हणजे हा संधिवात, जनरली हा सांध्यांमध्ये दिसून येणारा आजार म्हणजे जॉईंट्समध्ये. पण तो फक्त जॉईंट्सपर्यंत सीमित नसतो, तर त्याचे तुमच्या हार्टवर, लंग्सवरही परिणाम दिसून येतात. रुमॅटोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की जर तुमच्या बॉडीमध्ये कुठेही सूज येत असेल तर तुम्हाला जास्त चान्सेस असतात की ह्या अर्थरायटिसचे तुमच्या हार्टवर व लंग्सवर परिणाम होण्याचे. त्याच्यानंतर असं नसतं की प्रत्येकालाच संधिवात आहे त्यांना हार्ट किंवा लंग्सशी रिलेटेड आजार होतीलच. जर तुमच्यामध्ये तुम्हाला संधिवात आहे आणि तुमच्यामध्ये RA फॅक्टर हा पॉझिटिव्ह आहे, RA फॅक्टर म्हणजेच रुमॅटिक फॅक्टर. तर रुमॅटिक फॅक्टर हे रोगप्रतिकारक शक्तीमधले एक प्रोटीन्स आहेत. तर ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन आपल्या स्वतःच्याच चांगल्या सेल्सला डॅमेज करतं. जर हे प्रोटीन तुमच्यामध्ये प्रेझेंट आहे तर तुम्हाला जास्त चान्सेस आहे की याचे परिणाम तुमच्या सिस्टीमवर होईल. आणि त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीचं जसं आपण बघितलं त्या रोगप्रतिकारक शक्ती सोबतच एन्व्हायरमेंटल फॅक्टरही तितकेच इम्पॉर्टंट आहेत. जसे की स्मोकिंग, जे लोक जास्त स्मोकिंग करतात त्या लोकांमध्ये अर्थरायटिसमुळे जास्त पेन, स्वेलिंग म्हणजे सूज येणे हे जास्त प्रमाणात होते. आणि जेव्हा ही सूज येते तर या सुजेसोबत सायटोकाइन्स नावाचे प्रोटीन्स आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये सोडले जातात. आणि हे जे प्रोटीन्स असतात ते तुमच्या रक्तवाहिन्यांचे शेप बदलतात. त्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू रक्ताची गुठळी निर्माण होत जाते आणि ती पुढे जाऊन तुमच्या हार्ट अटॅकची किंवा स्ट्रोक होण्याची कारणं बनत जातात. आणि जसं स्मोकिंगबद्दल हे झालं, पण डायबिटीस, जर तुमचे ब्लड शुगर लेवल जास्त असेल तर ब्लड शुगर लेवलसोबत तुमच्या ब्लडमध्ये सायटोकाइन्सची लेवलही जास्त असते. आणि जसं आपण बघितलं की सायटोकाइन्स ब्लड वेसल्सला डॅमेज करतात, तर पुढे जाऊन हार्ट आणि लंग्सवर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. या एन्व्हायरमेंटल फॅक्टरसोबतच जेनेटिक मेकअपही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जसं पेशंटचे जेनेटिक मेकअपमध्ये एक पर्टिक्युलर जीन, जसं मॅडमनी सांगितलं आता HLA जीन, जर तो प्रेझेंट असेल तर देअर आर चान्सेस की तुम्हाला सिस्टमिक ल्युकोसिरिथमॅटस किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस सारखे डिसीज होण्याचे चान्सेस असतात. अच्छा, तर ठीक आहे, इम्युनिटी कमी आहे म्हणून अर्थरायटिस होतोय हे मान्य आहे. पण स्पोर्ट्स पर्सन, ते तर ॲथलीट आहे, दे आर मोर फिट. तर इतकी फिटनेस असून सुद्धा त्याच्यात काही रिझन आहेत का की त्याच्यात अर्थरायटिस होण्याचे चान्सेस आहेत का? तुम्ही Thanks for the question, Swara. First of all, good morning everyone and I welcome you all for this panel discussion. So, आरसीएम के सेशन में होता क्या है ये अभी हम सबने देखा.
शारीरिक निष्क्रियता, मोटापा, मांसपेशियों की कमजोरी, हड्डियों का घिसना, ऐसे और कई कारणों की वजह से आर्थराइटिस होता है, हमने ये भी जाना। काफी हद तक शारीरिक रूप से सक्रिय होने के बावजूद, यानी फिजिकली एक्टिव होने के बावजूद भी एथलीट्स में आर्थराइटिस होने की उतनी ही संभावना होती है। ऐसा माना जाता है कि तकरीबन 30% एथलीट्स को अपने जीवन में आर्थराइटिस हो सकता है। जैसा कि हम सभी जानते हैं, कई बार कॉम्पिटिशन्स के दौरान या फिर प्रैक्टिस के दौरान खिलाड़ियों को चोट लगती है। वो चोट जब अंदरूनी होती है तो वो चोट कितना भर चुकी है ये जानना काफी मुश्किल होता है। कुछ समय बाद खिलाड़ी उस चोट को अनदेखा कर देता है और उसी स्थिति में अपना खेल जारी रखता है। चोट के पूरी तरह से ना भरने की वजह से और उस जॉइंट का अधिकतर इस्तेमाल होने की वजह से, जिसे हम ओवर यूज भी कहते हैं, वहां पर आर्थराइटिस डेवलप हो सकता है। इस तरह के आर्थराइटिस को हम पोस्ट ट्रॉमेटिक आर्थराइटिस कहते हैं। पोस्ट ट्रॉमेटिक का मतलब होता है किसी भी इंजरी होने के बाद, शरीर में कोई चोट लगने के बाद जब वहां पर आर्थराइटिस होता है तो उसे हम पोस्ट ट्रॉमेटिक आर्थराइटिस कहते हैं। और इस तरह का आर्थराइटिस हमें काफी बार खिलाड़ियों में देखने मिलता है। जैसा कि हमने देखा, आर्थराइटिस के कई प्रकार होते हैं। हर प्रकार का आर्थराइटिस किसी भी एथलीट में हो सकता है, लेकिन उनके खेल को ध्यान में रखते हुए, उनकी एक्टिविटी को, उनकी एक्सरसाइज को और उनकी इंजरी को ध्यान में रखते हुए हमें पोस्ट ट्रॉमेटिक आर्थराइटिस उनमें सबसे ज्यादा देखने मिलता है। अच्छा, तो ये हुआ स्पोर्ट्स में, बट इन जनरल कम्युनिटी में कौन से पॉपुलेशन है जो ज्यादा रिस्क पे है, या फिर कौन से पॉपुलेशन में आर्थराइटिस के चांसेस ज्यादा हो सकते हैं? आयुषी, थैंक यू स्वरा क्वेश्चन पूछने के लिए। गुड मॉर्निंग एवरीवन। तो मैं सबका थैंक यू बोलना चाहूँगी फॉर द प्रेजेंस। तो जैसे अभी हमने देखा कि हार्ट कंडीशंस हो गए या मांसपेशियों में कुछ गिरावट आना या उसकी मसल्स कमजोर होना, या जो स्पोर्ट्स एथलीट्स, जैसे अभी मैम ने बताया कि स्पोर्ट्स एथलीट्स में इंजरी या फिर कमजोरी की वजह से होता है, वैसे ही अब हम देखेंगे कि जनरल पॉपुलेशन जो होती है, यानी कि रोज जो नहीं खेलते हैं या जो काम पे जाते हैं या जैसे भी लोग हैं, उनमें किस रीजन की वजह से आर्थराइटिस पाया जाता है। तो इंडिया में सबसे ज्यादा जो पॉपुलेशन है वो डिवाइडेड है दो हिस्सों में। एक आती है ग्रामीण लोग जिन्हें बोलते हैं रूरल पॉपुलेशन, और एक आती है शहरी पॉपुलेशन जिन्हें बोलते हैं अर्बन पॉपुलेशन। तो सबसे ज्यादा जो रूरल यानी कि जो ग्रामीण लोग हैं जो खेती करते हैं, तो सबसे ज्यादा लोग ग्रामीण खेती ही करते हैं। तो उनमें 52% यानी कि 52% ऑस्टियोआर्थराइटिस होने के चांसेस पाए गए हैं। तो उनके जो रीजंस है वो कुछ इस प्रकार होते हैं कि वो जब दिन भर की खेती करते हैं तो वो लोग अपना जो पोस्चर मेंटेन या जो आसन ग्रहण करते हैं फार्मिंग करते टाइम उनके खेतों में, तो वो उनके उस टाइम पे ध्यान नहीं देते हैं कि उन्हें कैसे बेंडिंग करना चाहिए या किस पोस्चर या किस आसन में उन्हें वो काम करना चाहिए। तो उसकी वजह से उनमें ये प्रॉब्लम्स बहुत जल्दी पाए जाते हैं। बाकी जो पॉपुलेशन आती है शहरी पॉपुलेशन, तो शहरी पॉपुलेशन में कैसा होता है कि लोग काम पे जाते हैं, तो जो पुरुष लोग होते हैं तो वो काम पे जाते हैं, उनका ऑफिस काम हो गया, कंप्यूटर सेटिंग हो गया या फिर इंडस्ट्रीज हो गया जिनमें उन लोगों को खड़े रह के या फिर सिक्योरिटी गार्ड बोला जाए या कोई भी हेल्थ सेक्टर हो गया, कोई भी तरह का काम हो गया, तो सब काम 6 से 8 घंटे के ड्यूरेशन में पाया जाता है। हर एक इंसान एटलीस्ट 8 घंटे तो एक दिन में काम करता है। तो उस काम के दौरान जो भी आसन वो ग्रहण करते हैं, जैसे कि कंप्यूटर सेटिंग का अगर एग्जांपल देखा जाए तो उसमें वो इंसान 2 घंटे लगातार बैठ के कंप्यूटर पे काम करता है। देन उसके बाद अगर वो उठता है तो या तो वॉशरूम या फिर खाने के टाइम पे उठता है। तो वो जो कंटिन्यूस पोस्चर, मतलब एक ही पोस्चर में बैठे रहना या एक ही पोस्चर में बार बार काम करने की वजह से वो घुटने या घुटना पाया गया हो या कोई भी जॉइंट एल्बो पकड़ा जाए, तो बार बार उसी का यूज लगातार करने से उसमें कमजोरी आती है। और कमजोरी का कारण सिर्फ मसल्स या जॉइंट में नहीं रहता है, उसके आजू बाजू के सारे जो स्ट्रक्चर्स होते हैं उन सब पे पाया जाता है, और जिसकी वजह से आर्थराइटिस कॉमन होता है उन पॉपुलेशन में। अभी जैसे हमने सारे काम करने वाले लोगों की तो बात कर दी, बट अब बात आती है हाउसवाइफ्स की
क्यों? क्योंकि हम उन्हें नेग्लेक्ट नहीं कर सकते हैं, क्योंकि ऐसा नहीं होता है कि सिर्फ जो वर्क करते हैं सिर्फ उन्हीं में पाया जाता है। हाउसवाइफ में भी ये कॉमन पाया जाता है, क्योंकि वो दिन भर काम करते हैं बट उनका काम कभी दिखता नहीं है। तो उसका रीजन यही है कि उनका जो काम होता है रोज का काम, तो उसमें वो इतना फोर्स प्रोड्यूस करते हैं कि उनका जो बोन है या उनका जो बॉडी है वो उतना काम झेल नहीं पाता, क्योंकि वो लोग रेगुलर एक्टिविटी या रेगुलर एक्सरसाइज नहीं करते हैं। तो और एज के अनुसार यानी कि 40 की उम्र के बाद उन लोगों के पीरियड्स रुकना, जिसे हम मराठी में पाड़ी भी कहते हैं, तो वो रुकने के बाद यानी कि पीरियड्स रुकने के बाद उनमें थोड़े से हार्मोन के चेंजेस देखे जाते हैं। तो हार्मोन के चेंजेस की वजह से क्या होता है कि इम्बैलेंस बॉडी में ऐसा होता है कि हड्डी घिसना शुरू हो जाता है, और हड्डी घिसते घिसते पता भी नहीं चलता कि कब आर्थराइटिस में वो लोग लैंड कर जाते हैं। तो ये हो गई है सारी पॉपुलेशंस जिनके बारे में हम आगे देखेंगे। ओके, दॅट इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट टू नो. तर हे होतं कम्युनिटीबद्दल किंवा पॉप्युलेशनबद्दल. तर आता जनरली न्यूरो रिलेटेड किंवा न्यूरो पॉईंट ऑफ व्ह्यूनी अर्थरायटिसचं काय कोरिलेशन आहे, काय संबंध आहे त्याचा? दीपिका? नमस्कार. थँक्यू स्वरा फॉर आस्किंग मी दिस क्वेश्चन. तर आता आपण सुरुवातीला पाहिलं की कार्डिओ आणि रेस्पिरेटरी कंडिशन्समुळे आर्थरायटिसवर काय परिणाम होतो. त्यानंतर आपण पाहिलं की स्पोर्ट्स कंडिशन्समुळे कसं होतं आणि जनरल पॉप्युलेशनमध्ये कसं होतं. तर आता आपण बघूया की न्यूरोलॉजिकल कंडिशन्स जे आहेत त्याच्यामुळे आर्थरायटिसवर कसं आणि काय परिणाम होतो. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की न्यूरो कंडिशन्स म्हणजे नेमके आपण कुठले कुठले एन्युमरेट करत आहे आज. तर सर्वात आधी आपण पॅरालिसिसबद्दल बोलू, त्याच्यानंतर पार्किन्सन्स आणि त्याच्यानंतर हेड इंजुरी आणि स्पायनल कॉर्ड इंजुरी. तर स्ट्रोक आणि पॅरालिसिस तर आपल्याला माहितच आहे म्हणजे अर्धांगवायू. स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे पाठीच्या मणक्याला जो इजा झालेली असते त्याच्यामुळे पेशंटला पॅरालिसिस होण्याचे चान्सेस असतात. आणि हेड इंजुरी म्हणजे मेंदूला जो मार लागतो, मोस्टली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे जर मेंदूला इजा झाली तर त्याला हेड इंजुरी असं म्हटलं जातं आणि त्याचा रिझल्ट असं होतो की पॅरालिसिस. तर आता पॅरालिसिस मोस्टली 2 प्रकारमध्ये असतं. एक ज्याला म्हणतो आम्ही क्वाड्रिप्लेजिया आणि दुसरं म्हणजे पॅराप्लेजिया किंवा हेमिप्लेजिया. तर क्वाड्रिप्लेजियामध्ये असं असतं की 4 हात पाय म्हणजे 2 हात आणि 2 पाय इन्व्हॉल्ड असतात आणि हेमिप्लेजियामध्ये 1 हात आणि 1 पाय. तर ते लेफ्टचं असू शकतं किंवा राईटचं असू शकतं. तर आपण आता एक एक्झाम्पल घेऊया हेमिप्लेजिया पॅरालिसिस. तर समजा आता एका पेशंटला पॅरालिसिस झालेला आहे आणि तो काही फिजिओथेरपी ट्रीटमेंट म्हणा किंवा दुसरं काही ट्रीटमेंट घेत नाही, आता तो अंथरुणात पडलेला आहे. आता तो अंथरुणात पडलेला असल्यामुळे त्याच्या शरीरावर काही कंट्रोल राहत नाही, तो स्वतः त्याचा हातपाय मोडू शकत नाही, उठून बसू शकत नाही, त्यामुळे त्याच्या बॉडीची हालचाल होत नाही. त्याच्या बॉडीची हालचाल होत नाही म्हणून त्याच्या बॉडीचे जे जॉईंट्स आहेत जसं शोल्डर जॉईंट, नी जॉईंट, एल्बो जॉईंट, त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांना नीट रक्तपुरवठा होत नाही कारण की हालचाल होत नाही. आणि मग काय होते की ते जॉईंट्स नॉर्मल त्यांचं जे नॉर्मल वर्क असतं त्याच्यापेक्षा त्यांना जास्त काम करावं लागतं बिकॉज मसल स्ट्रेंथ कमी होत जाते. आणि आपल्याला जसं माहिती आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याच्यावर लोड आला की दुखणं सुरू होऊन जाते. आणि या व्यक्तीला तर ऑलरेडी पॅरालिसिस आहे. तर आता तो पॅरालिसिसच्या याच्यामध्ये त्याची स्ट्रेंथ अजून कमी झाली तर त्याचं जे ऑलरेडी दुखणं आहे त्याची टॉलरेबल लिमिट कमी होत जाते आणि त्याला ते दुखणं जास्त वाटू लागतं. तर आय वुड सजेस्ट की जे पण पॅरालिसिसचे पेशंट आहे त्यांनी लवकरात लवकर फिजिओथेरपी म्हणा किंवा कुठली बॉडीला एक्सरसाइजेस सुरू करायला हवी. इट इज रिअली व्हेरी नाईसली एक्सप्लेन. आता आपण जाणून घेऊया की रिस्क फॅक्टर्स काय आहेत. फक्त ओल्ड एज मध्ये अर्थरायटिस होतं असं म्हणू शकतो आपण की अजून पण काही रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यात अर्थरायटिस होऊ शकतो? येस, वयाच्या बद्दल मी असं म्हणेन की अर्थरायटिस हा आजार वयोवृद्धांमध्ये होतो हा समज सगळ्यांना आहे किंवा ही एक कन्सेप्ट आपल्या सोसायटीमध्ये आहे. पण बेसिकली हा आजार 9 to 90 या वयोगटात अगदी कुणालाही होऊ शकतो. लहान मुलांपासून ते मध्यम वयोगटातल्या लोकांनाही हा आजार होतो आणि वयोवृद्धांमध्ये तर हा होतोच होतो. हे झालं वयाचं. बट मी म्हणेन की विरासत में सिर्फ जायदाद नहीं मिलती, कुछ बीमारियां भी आ जाती है. तसं जर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला अर्थरायटिस असेल तर त्यांच्या कमिंग जनरेशन्सनी पूर्वीच काळजी घेतलेली बरी आणि वेळोवेळी चेकअप करायला करणं अगदीच गरजेचं आहे. हा प्रकार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्ती आढळून येतो. देन थर्ड रिस्क फॅक्टर असं म्हणता येईल तर तुमचं प्रारब्ध इज नथिंग बट युअर कलेक्शन ऑफ पास्ट कर्मास.
म्हणजे तुमच्या जॉईंटला झालेल्या प्रिव्हियस इंजुरी आणि तरीही चलता है चलने दो इथपर्यंत जेव्हा तुम्ही तुमच्या सांध्यांचा उपयोग करून घेतात तर हे पुढे जाऊन अर्थरायटिसमध्ये म्हणजे संधिवातात कन्वर्ट होतं. आणि लास्ट म्हणायचं झालं तर ओबेसिटी, वाढलेलं वजन. असं म्हणतात येईल की लोक म्हणतात की ओबेसिटी रन्स इन आवर फॅमिली. नो, मी म्हणेन नो वन इन युअर फॅमिली रन्स. दॅट्स वाय यू आर सफरिंग फ्रॉम ओबेसिटी. ओबेसिटी इज द मदर ऑफ ऑल डिसीजेस. किल इट बिफोर इट किल युअर सेल्फ. त्यामुळे वाढलेल्या वजनामुळे सांध्यावर येणारे एक्सेसिव्ह स्ट्रेसेस किंवा फोर्सेस हे सांध्याची झीज घडवून घेण्यासाठी जास्ती कारणीभूत ठरतात. सो इतकेसे रिस्क फॅक्टर्स पुरेसे आहेत. सर तू खरंच समजेल आणि सिंपल लँग्वेजमध्ये आम्हाला सांगितलं. तर आता आपण बघूया की कार्डिओ रेस्पिरेटरी रिलेटेड काय कॉजेस आहेत किंवा पेशंटमध्ये काय सिम्पटम्स दिसतात की जेव्हा आपण म्हणू शकतो की याला अर्थरायटिस आहे. तर टाईप्सबद्दल आपण बघूया. जनरली याच्यामध्ये सिस्टमिक अर्थरायटिस दिसून येतो. तर थोडक्यात सिस्टमिक अर्थरायटिस म्हणजे काय की प्रत्येक सिस्टममधून त्याला वेगवेगळे सिम्पटम्स येतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स असे आहेत. एक आहे रुमॅटॉइड अर्थरायटिस, देन सिस्टमिक ल्युपस इरिथमॅटस, त्याच्यानंतर आहे लहान मुलांमध्ये दिसणारा अर्थरायटिस ज्याला आपण सिस्टमिक जुवेनाइल अर्थरायटिस असं म्हणतो, आणि जो मोठ्या माणसांमध्ये दिसतो त्याला रुमॅटिक फीवर असं म्हणतात. तर जो हा रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे ह्याचे जनरली सिम्पटम्स असे असतात की त्याच्यामध्ये लहान लहान जॉईंट्स आहेत जे आपले लहान लहान सांधे आहेत त्याच्यामध्ये सूज दिसते. त्याच्यानंतर त्यांना दुखणं सुरू होतं आणि हळूहळू पेशंटमध्ये विकनेस येतो. आणि त्याच्यानंतर जर या रोगावर वेळेवर उपचार झाले नाही तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन प्लुरायटिस जो लंग्सशी रिलेटेड आजार आहे की लंग्सच्या आजूबाजूला जी लंग्सची सॅक असते, जी पिशवी असते त्याच्यामध्ये पाणी भरणे किंवा त्याच्यामध्ये सूज येणे, त्याच्यानंतर हार्टच्या कव्हरिंगमध्ये सूज येणे, पाणी भरणे, त्याला पेरिकार्डायटिस, एंडोकार्डायटिस, मायोकार्डायटिस असं म्हणतात. किंवा जे आपण ब्लड वेसल्सचं जसं बघितलं की रक्ताची गुठळी होऊन ते ब्लड वेसल्सचा शेप चेंज होतो आणि ब्लड वेसल्सचं हार्डनिंग होतं, तर त्याला व्हॅस्क्युलायटिस असं म्हणतात. तर हे सगळे सिम्पटम्स आपल्याला रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये सिस्टमिकली बघू शकतो. त्याच्यानंतर आहे सिस्टमिक ल्युपस इरिथमॅटस. सिस्टमिक ल्युपस इरिथमॅटस हा थोडक्यात जीन्समुळे होणारा डिसीज आहे. जर त्या पेशंटमध्ये ह्युमन ल्युकोसाइट जीन हा प्रेझेंट आहे तर त्यांना हा डिसीज होऊ शकतो. तर याचे थोडक्यात सिम्पटम्स असे असतात की या पेशंटला ओव्हरऑल एक थकवा जाणवतो, जॉईंट पेन असतं, त्याच्यानंतर स्किन रॅश येते. ती स्किन रॅश जनरली ज्या चिक्सच्या वरती बटरफ्लाय शेपमध्ये रेड कलरमध्ये रॅश येते. जर ती प्रेझेंट असेल तर आपण म्हणू शकतो की त्यांना सिस्टमिक ल्युपस इरिथमॅटस आहे. आणि जसं रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये सिम्पटम्स दिसतात आपल्याला, जसं प्लुरायटिस आपण बघितलं, व्हॅस्क्युलायटिस बघितलं, तसेच सेम सिम्पटम्स सिस्टमिक ल्युपस इरिथमॅटिसमध्ये सुद्धा दिसतात. त्याच्यानंतर जो आहे सिस्टमिक जुवेनाइल अर्थरायटिस, जसं आता आपण बघितलं की हा फक्त म्हाताऱ्या लोकांमध्ये होणारा आजार नाही आहे, तर हा आजार लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो बिकॉज ऑफ दॅट प्रेझेन्स ऑफ जीन्स. जर हा आजार लहान मुलांमध्ये झाला तर त्याला सिस्टमिक जुवेनाइल अर्थरायटिस असं म्हणतात त्याचे. आणि जर हाच मोठ्या माणसांमध्ये रुमॅटिक फीवर या नावाने ओळखला जातो. आणि जर रुमॅटिक फीवरला व्यवस्थित ट्रीट केलं नाही तर त्याचं प्रोग्रेशन पुढे रुमॅटिक हार्ट डिसिजेसमध्ये होतं. तर आपण पहिले बघूया सिस्टमिक जुवेनाइल अर्थरायटिसबद्दल. तर जुवेनाइल अर्थरायटिसमध्ये त्या पेशंटला ताप येतो, नंतर जॉईंट पेन होतं आणि जॉईंट्सवर सूज येते आणि एक पेशंटला फटीग जाणवतो की त्याच्यामुळे त्याची शारीरिक हालचाल मंदावते आणि त्याच्या ब्लड वेसल्समध्ये चेंजेस येतात. जेव्हा त्याच्या ब्लड वेसल्समध्ये चेंजेस येतात तर त्याच्यामुळे हार्टला जास्त जोराने ब्लड पंप करावं लागतं आणि त्यामुळे या मुलांमध्ये हायपर टेन्शन दिसून येतं. त्याच्यानंतर इंटरस्टिशियल लंग डिसीजेस की जे बाहेरच्या कव्हरिंगमध्ये सूज येते लंग्सच्या, तर हे सगळे सिम्पटम्स त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ओव्हरऑल एक अशी लिंक आहे की या पेशंटची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यामुळे तो जो मुलगा असतो किंवा तो जो चाइल्ड आहे त्याला लो कॉन्फिडन्सला फेस करावं लागतं लहानपणापासूनच, की त्याला टेन्शन येतं की अरे आपण बाकीच्या मुलांसारखी ॲक्टिव्हिटी करू शकू की नाही. तर हे आहे. आणि जशी फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांची कमी होते तसं त्यांच्यामध्ये ओबेसिटीचे चान्सेस वाढतात. आणि ओबेसिटी वाढली की ओव्हरऑलच पुन्हा जॉईंट्सवर लोड येऊन पुन्हा अर्थरायटिस होण्याची ही एक विशियस सायकल तयार होते. त्याच्यानंतर हा जो आजार आहे जो मोठ्या माणसांमध्ये दिसून येतो त्याला रुमॅटिक फीवर असं म्हणतात. मोठ्या माणसांमध्येही सेम सिम्पटम्स आहेत की जॉईंटमध्ये पेन होणे, विकनेस येणे, त्याच्यानंतर ओव्हरऑल थकवा जाणवणे. तर हे सगळे सिम्पटम्स आपल्याला मोठ्या माणसांमध्ये दिसून येतात.
आणि हेच सिम्पटम्स प्रोग्रेस होऊन मग रुमॅटिक हार्ट डिसीजेस जसं जे हार्टचे वॉल्स असतात जे म्हणजे ब्लड पंप केल्यावर जे वॉल्स असतात त्यांच्यामध्ये हार्डनिंग होते की ज्याच्यामुळे हार्टला जास्त जोराने ब्लड पंप करावं लागतं, तर ती हार्टची कॅपॅसिटी रिड्यूस होते. आणि ॲडल्ट्स जे म्हणजे मोठी लोकं आहेत किंवा तर त्यांच्यामध्ये ओव्हरऑलच त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते, त्याच्यामुळे वजन वाढते आणि वजन वाढल्यामुळे पुन्हा त्यांच्या जॉईंट्सवर दबाव येतो. तर अशा प्रकारे पुन्हा त्यांना जे ऑस्टिओआर्थरायटिस आहे, जो गुडघ्यांचा आर्थरायटिस आहे तो दिसून येतो. ठीक आहे, ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू ऐश्वर्या. तर आता आपल्याकडे सिम्पटम्स आहेत, पण आता पुढे त्याला अप्रोच कोणाला करायला पाहिजे किंवा त्याचं निदान करण्यासाठी किंवा पर्टिक्युलर अर्थरायटिस आहे हे डायग्नोज करण्यासाठी आपण कुणाकडे जायला पाहिजे आयुषी? थैंक यू फॉर द क्वेश्चन स्वरा. जैसे कि अभी हमने देख लिया है कि अभी अर्थराइटिस हो गया है या अभी समझ में आ रहा है कि घुटनों में दर्द हो रहा है या जोड़ों में दर्द हो रहा है या जो भी कार्डियक कंडीशंस देखे हैं उसके अकॉर्डिंग कुछ भी सिम्टम्स आ रहे हैं, तो अभी अप्रोच कैसे और किसके पास करना चाहिए? तो अभी अगर देखा जाए तो जो अर्बन पॉपुलेशन है यानी कि जो शहर में रहने वाले लोग हैं उनके लिए फैसिलिटीज़ मिलना या फैसिलिटीज़ तक जाना बहुत इजी होता है, क्योंकि वो लोग रेगुलर डेज में बहुत लोगों से मिलते हैं, उनसे बहुत मुलाकात की वजह से उनके कन्वर्सेशंस होते हैं. जैसे कि अगर कोई भी अपने फ्रेंड्स ग्रुप में बैठा होता है तो उन्हें बोलता है कि आज तो मेरे घुटने दर्द कर रहे हैं, एंड देन अगर उनके फैमिली में किसी का घुटना दर्द कर रहा हो या कुछ पेन हो रहा हो तो वो बोलते हैं कि अरे हाँ हम इनके पास जाके आए थे, आप भी उनके पास दिखा लीजिए. तो शहर की अगर बात की जाए तो शहर में फैसिलिटीज अवेलेबल भी है और लोग उसका यूज करते भी हैं, बट आप लोगों को ज़्यादा ध्यान इस पे देना है कि वो फैसिलिटीज़ आप तब यूज़ करें जब आपको कोई सिम्टम्स ना हो या सिम्टम्स होने के चांसेस होना शुरू हो, क्योंकि क्या होता है कि प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर, ऐसा हमेशा बोला जाता है. तो उसके लिए आपको सबसे पहले कंसल्ट करना चाहिए आपके फिजिशियन को एंड देन फिजियोथेरेपिस्ट के पास, ताकि आप एक रेगुलर एक्सरसाइज स्टार्ट कर दें ताकि वो हो ना. तो ये हो गया शहरी पॉइंट ऑफ व्यू. देन हम आते हैं रूरल. तो रूरल में कैसा होता है कि फैसिलिटीज अवेलेबल नहीं होती, ना फैसिलिटीज अवेलेबल होती है और ना ही उनकी इकोनॉमिक कंडीशंस इतनी रहती हैं कि वो अफोर्ड कर पाए कोई भी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल या कुछ. तो उसके लिए हम लोग बहुत सारे कैंप्स अरेंज करते हैं. रूरल कम्युनिटी पे जाके बहुत फ्री कैंप्स कंडक्ट होते हैं, जिसके न्यूज़ हम लोग पहले ही न्यूज़पेपर्स या फ्लायर्स के थ्रू पहले ही उन तक पहुंचा दिए जाते हैं, ताकि वो लोग जब उनको ऐसा लगे कि हाँ ये हम लोगों के लिए है तो वो उन्हें अटेंड कर पाए. तो आज का जो सेशन है वो भी उसी बेसिस पे है कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसे देखें और समझें कि उन्हें आज ज़रूरत है. अगर नहीं तो अगर वो लोग नहीं जा रहे हैं कोई एक्सरसाइजेस पे या किसी फिजियो के पास तो आज ही जाके कंसल्ट करें, सो दैट इट इज़ बेटर नॉट टू बी लेट. थैंक यू आयुषी. ये जानकारी हमें सबको होना बहुत ज़रूरी था, बट ये तो हुआ जनरल नॉर्मल पॉपुलेशन के लिए. अगर स्पोर्ट्स एथलीट या कोई स्पोर्ट्स पर्सन को कुछ इंजरी होती है तो उसमें कोई सिम्टम्स दिखते हैं तो उसने किसे कंसल्ट करना चाहिए? तुझमें सबसे पहले हम सब जान चुके हैं कि आर्थराइटिस के सिम्टम्स क्या हैं. तो जब किसी भी इंसान को अपने अंदर इन सिम्टम्स ये सिम्टम्स वो महसूस करता है तो सबसे पहले उसे हेल्थ सेक्टर में जाके कंसल्ट करना चाहिए. अब अगर मैं बात करूँ पर्टिकुलरली खिलाड़ियों के बारे में, तो फिर किसी भी खिलाड़ी को जोड़ों का दर्द होना, बदन में अकड़न आना, जोड़ों से आवाज़ आना, ये सब महसूस होने पर या फिर सबसे ज़रूरी बात उनके खेल के प्रदर्शन में गिरावट आने पर एक स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट को दिखाना चाहिए. अब स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट होते कौन है? स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट सभी उम्र और सभी स्तरों पर खेल या कॉम्पिटिशन्स के दौरान होने वाली चोट को रोकते हैं, उन्हें प्रिवेंट करते हैं, उन्हें रिहैबिलिटेट करते हैं. बॉडी के बायोमैकेनिक्स में असंतुलन होने की वजह से जो भी शारीरिक आघात होते हैं उन्हें पहले से जानकर वो उन्हें रोकने की कोशिश करते हैं, उनके प्रिवेंशन में लगे रहते हैं, या फिर किसी भी चोट लगने के बाद उसे रिहैबिलिटेट करने में उसे मदद करते हैं.
तो इसीलिए किसी भी स्पोर्ट्स पर्सन को या किसी भी खिलाड़ी को जब कोई भी शारीरिक आघात होता है तो उसे एक स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट को दिखाना चाहिए, ताकि उस चोट को और उस चोट के वजह से होने वाले उसके खेल की गिरावट को मद्देनजर रखते हुए उसे सही इलाज मिल सके। थँक्यू रश्मी. तर हे झालं कन्सल्टेशन किंवा डायग्नोसिस झालं, पण फ्युचर कॉम्प्लिकेशन्स अर्थरायटिसमध्ये काय होऊ शकतात, काय कॉन्सिक्वेन्सेस पेशंटला फेस करावे लागतात ते आपल्याला सांगेल स्नेहल. थँक्यू स्वरा. मी तुम्हाला सांगू इच्छिते की अर्थरायटिसच्या पेशंटमध्ये एव्हरी मुवमेंट इज अन एफर्ट. ओके, तर साधी सांध्याची हालचाल करणं पण इतकंसं कठीण होऊन जातं की पेशंट हा इतका फ्रस्ट्रेट इरिटेटेड होऊन जातो, जे आपल्याला खूप साधं वाटणारी कामं आहेत की युजली आपण ऑलवेज लाईफमध्ये कंप्लेंट करत असतो, आपला तोच तो बोरिंग जॉब, नॅथिंग बॉसेस किंवा काही हॅपी मुवमेंट्स गोईंग आउट फॉर डिनर लाईक दॅट. तर हे करणं किंवा पीपल विथ अर्थरायटिस आर डाईंग टू डू दिस असं आहे. ओव्हर दी टाईम जेव्हा तुमचे बोन्स आणि जॉईंट्स सिव्हिअर अफेक्ट होतात, जेव्हा तुम्ही ऑलरेडी वेळ घालवलेला असतो, का ओव्हर दी टाईम ते डिफॉर्म होऊन इतके डॅमेज होतात की व्यक्ती अगदीच पूर्णपणे डिसेबल होऊन जातो. सो सांध्यांच्या मध्ये होणारा बदल तर हा नक्कीच आहे. तुमची सांधी वाकडी होणे, अगदी बोटांच्या सांध्यांपासून ते मोठे मोठे जॉईंट्स आले, शोल्डर, नी असं म्हणतो, हे पण अफेक्ट होतातच. पण जर योग्य वेळी उपचार नाही घेतले गेले तर तुम्हाला ब्रेन आणि किडनी डिसीजेस देखील होऊ शकतात. सो जसं मी तुम्हाला पहिले रिस्क फॅक्टर्स सांगितले आणि आता कॉम्प्लिकेशन सांगते आहे, तर याची अगदीच तुम्ही नोंद घ्यायला हवी. आणि या वीकमध्ये आम्ही आमचं डिपार्टमेंट फिजिओथेरपी डिपार्टमेंट एमजीएममध्ये एक कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. सो या 8 डेजमध्ये तुमचं चेकिंग इथे फ्री होऊ शकतं. ॲटलिस्ट तुम्हाला कळेल की तुम्ही प्रोन आहात, रिस्कवर आहात, तर तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे, तर तुम्ही इग्नोर करत आहात, तर तुम्ही नक्कीच या संधीचा उपयोग करायला हवा. आणि मी म्हणेल डॉक्टर गुगलची हेल्प घेण्यापूर्वी जे आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केला आहे त्याची हेल्प घेतलेली चांगलीच राहील. नक्कीच स्नेहल, सगळे डेफिनेटली एमजीएम फिजिओथेरपीमध्ये येऊन ट्रीटमेंट घेतील. तर आता हे झालं कॉन्सिक्वेन्सेस, पण एखाद्या पेशंटला पॅरालिसिस आहे किंवा त्याचा न्यूरो फिजिओथेरपिस्टशी काय संबंध आहे, किंवा अर्थरायटिसमध्ये ॲज अ न्यूरो फिजिओथेरपिस्ट निकिता तू काय म्हणशील, काय रोल आहे आपला? ओके, तर मी असं म्हणेन की ऑस्टिओआर्थरायटिस आणि न्यूरोलॉजिकल कंडिशन्स हे काही फार वेगळे नाही. मी असं म्हणेन की ऑस्टिओआर्थरायटिस हे न्यूरोलॉजिकल कंडिशनसोबत इंटरडिपेंडेबल आहे. म्हणजे एका व्यक्तीला कुठलीही न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे तर त्याला 90% चान्सेस आहे की त्याला ऑस्टिओआर्थरायटिस होईल. आणि जर एका पर्सनला ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड ऑस्टिओआर्थरायटिस आहे तर त्यांनी काळजी घ्यावी की त्याला न्यूरोलॉजिकल कंडिशन्स होऊ नये. तर जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं की जर एका व्यक्तीला पॅरालिसिस किंवा कुठली दुसरी न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे तर त्याला ऑस्टिओआर्थरायटिसपर्यंत कसं पोहोचेल तो, जसं त्याची बॉडीची हालचाल होणार नाही, त्याचा रक्तस्राव कमी होईल, मसल्सची स्ट्रेंथ कमी होईल आणि दुखणे वाढतील. तसंच आता आहे की ऑस्टिओआर्थरायटिस जर आहे तर त्यांनी न्यूरोलॉजिकल कंडिशन्स होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. तर आपण एक्झाम्पल घेऊया की आता एका व्यक्तीला ऑलरेडी ऑस्टिओआर्थरायटिस आहे, समजा गुडघ्याचं, तर काय होते की त्याच्या गुडघ्याच्या आजूबाजूच्या ज्या रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स, ब्लड कॅपिलरीज जे आहे ते कमी काम करतात आणि मग पुरेसा रक्तस्राव होत नाही त्या जॉईंटला. त्या जॉईंटला पुरेसा रक्तस्राव नाही झाला की त्याची मसल स्ट्रेंथ पुन्हा कमी होईल. मसल स्ट्रेंथ कमी झाली की जॉईंट इंटिग्रिटी आणि जॉईंट प्रोप्रिओसेप्शन कमी होईल. एका काळानंतर ते जॉईंट इंटिग्रिटी इतकी कमी होऊन जाते की त्याच्यानंतर त्या हाडाचे आकार आणि माप बदलू लागते. म्हणजे आपण बघितलं असेल की 50+ जे एज ग्रुप आहे, ॲडल्ट्स, फिमेल्स आणि मेल्समध्ये, त्यांच्यामध्ये बो लेग्स म्हणून एक काय म्हणतो आपण आजार कॉमन आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या पायांचा आकार सी शेप होऊ लागतो. तुम्ही पहा तुमच्या आजी आजोबांमध्ये तुम्हाला ते दिसेल. आणि मग आता ह्युमन टेंडन्सी अशी झालेली आहे की जर आपला एखादी पार्ट दुखत आहे तर आपण त्याला हलवायचं नाही, म्हणून मध्ये बेड रेस्ट घेतात. आणि बेड रेस्ट घेतल्यामुळे काय होतं, ते बेड रिडन होतात. बेड रिडन झाल्यावर त्यांना सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स वाढून जातात, जसं की ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, बेड सोर्स आहे. हे नाही असलेले त्यांना सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स जास्त वाढत जातात. आणि त्यामुळे काय होते की पॅरालिसिस सारखे जे आजार आहेत, मोठे आजार आहेत, त्यांचे रिस्क फॅक्टर्स वाढून जाते. जसं आपल्याला डॉक्टर ऐश्वर्याने ऑलरेडी सांगितलं की ब्लड प्रेशर इज अ व्हेरी हाय रिस्क फॅक्टर फॉर स्ट्रोक, पॅरालिसिस. म्हणून मी सजेस्ट करेल की तुम्ही नॉट ओनली ॲज अ ट्रीटमेंट बट ऑल्सो ॲज अ प्रिकॉशन एक्सरसाइज करत राहावी टू डिले ऑस्टिओआर्थरायटिस ॲज लॉंग एज पॉसिबल. थँक्यू. थँक्यू निकिता.
तर आपण बघूया तर अर्थरायटिस झालं आहे, पण याचं इकॉनॉमिकल बर्डन किती किंवा एखादं रिप्लेसमेंट सर्जरी झाली तर फायनान्शियली आपण कसं डील करायला पाहिजे किंवा पेशंटला काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं ते आपल्याला सांगेल आयुषी. थैंक यू स्वरा. जैसे कि स्वरा ने क्वेश्चन पूछा है कि इकोनॉमिकली अभी हमने सबने देख लिया है कि ये सारी चीज़ें कॉमन होती है, ये कंडीशंस अभी के सेंचुरी में जैसे कहा गया है कि इसका प्रीवैलेंस मिड 20th सेंचुरी मतलब कि अभी की सेंचुरी में डबल हो चुका है. तो ये सब कंडीशंस कॉमन हो गई है. तो अभी जो भी फैमिली आती है लाइक लोअर क्लास फैमिली या मिडिल क्लास फैमिली या अपर क्लास फैमिलीज, जो भी फैमिलीज आती है उनके हेल्थ इकोनॉमिक्स के लिए या उनका हेल्थ बर्डन जो भी इकोनॉमी उनको स्पेंड करनी है या जो भी पैसा उनको लगाना है तो वो उनके लिए फिजिबल होता है क्या. तो अगर गवर्नमेंट की बात की जाए तो हेल्थ सेक्टर को 1.6% जीडीपी पास हुआ है. लाइक इस साल का जो जीडीपी है फॉर हेल्थ सेक्टर इज 1.6%, जो बाकी देशों के कंपेयर किया जाए तो वो बहुत कम है, क्योंकि ऑस्ट्रेलिया में देखा जाए या यूएस में देखा जाए तो वो एट प्रेजेंट बहुत बड़ा है. तो वहाँ के लोगों में कैसा होता है कि उनमें कोई भी प्रॉब्लम या उनमें कोई भी रीजन की वजह से उनका जो वर्क एफिशिएंसी कम होता है तो गवर्नमेंट उनको पूरा पे करती है. तो उनके जो सेविंग्स होते हैं उसमें से उनको कोई पैसा खर्च नहीं करना पड़ता. बट इंडिया में ऐसी सिचुएशन एट प्रेजेंट नहीं है. इंडिया में जो भी मिडिल क्लास फैमिलीज है उनको अपने जो सेविंग्स है उसमें से निकाल के उनके हेल्थ के लिए पैसा खर्च करना पड़ता है, जो भी मिडिल क्लास फैमिली है वो बहुत सोचती है, क्योंकि उनके ऊपर और बहुत से वेरिएशंस और बहुत सी चीज़ें रहती है सोचने के लिए. इसलिए कभी कभी वो लोग नहीं करते हैं कि चलो ये चीज़ छोड़ देते हैं, थोड़ा सा दुखना ही तो है चले जाएगा. तो ऐसा नहीं होता है, बिकॉज वक्त और उम्र दोनों भी किसी के लिए नहीं रुकता है. तो वैसे ही अगर हम थोड़ा सा सेविंग, क्योंकि देखा जाए तो अगर ये कॉम्प्लिकेशंस बढ़ते बढ़ते जैसे कि कहा अभी कि ऐसे बो लेग्स हो जाते हैं, तो वो कॉम्प्लिकेशंस बढ़ाने के बाद रिप्लेसमेंट करना, उस पर पैसा खर्च करना जो कि 1.5 लाख से 2 लाख मिनिमम माना जाता है, तो उतना पैसा खर्च करना एक ही समय पे जो मिडिल क्लास फैमिली के लिए अफोर्डेबल नहीं होता है कभी कभी, तो उससे बेटर होता है कि उसका प्रिवेंशन करने के लिए उस पर थोड़ा थोड़ा पैसा खर्च करना. क्योंकि एक साथ इतना पैसा निकालने से बेटर अगर थोड़ा थोड़ा पैसा उस पर निकाला जाए तो वो ज़्यादा बेनिफिशियल भी माना जाता है आपकी हेल्थ के लिए, और वो प्रिवेंशन भी हो जाता है, जिससे जो कॉम्प्लिकेशंस हमने अभी देखी है वो नहीं होती. थैंक यू आयुषी. फिजियोथेरेपी रोल, अगर अपना हेल्थ फिटनेस के हिसाब से या फिर ओबेसिटी मैनेजमेंट के लिए कितना कार्डियोरेस्पिरेटरी फिजियोथेरेपी का रोल है या फिर कितना इम्पॉर्टन्स है इस चीज़ों में अपना. मेडिकेशन्स तर इम्पॉर्टंट असतातच, पण एक्सरसाइज ही सर्वात जास्त महत्त्वाची बाब आहे. कारण जसं आपण बघतो लहान मुलांमधला जो आपण ॲथलेटिक्स बघितला तर त्याच्यामध्ये मुलं नॉर्मल ॲक्टिव्हिटीला पण घाबरतात, कारण त्यांना दुखतं, पेन होतं. तर त्या मुलांमध्ये ऑलरेडीच कॉन्फिडन्स हळूहळू लो होत जातो आणि त्यांच्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल मंदावते आणि त्याचा परिणाम त्यांच्या हार्ट आणि लंग्सवर होतो. तर म्हणून इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की कार्डिओव्हॅस्क्युलर इफिशियन्सी म्हणजेच त्यांच्या हार्ट आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढवणं. तर आपण वेगवेगळ्या एक्सरसाइज देऊन त्यांच्या हार्ट आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढवू शकतो आणि त्या मुलांना अजून फिजिकली ॲक्टिव्ह करू शकतो, त्यांच्या पेन आणि हे मॅनेज करू. आणि जसं आपण मोठ्या माणसांमध्ये बघितलं की मोठ्या माणसांमध्येही सेम सिम्पटम्स असतात, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते, त्याच्यामुळे वजन वाढतं. तर ओबेसिटी मॅनेजमेंट हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आर्थरायटिसच्या मॅनेजमेंटमधला. ओबेसिटी मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात की वजन वाढलं तर वजन कमी करायचं, तर एवढीच बाब नसते त्याच्यामध्ये. ओबेसिटी मॅनेजमेंटसाठी एक्सरसाइजेस तुमच्या बॉडीला अनुसरून केले गेले बरोबर तरच ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरतात. तर ओबेसिटी मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकारचे एक्सरसाइजेस दिले जातात, एक ॲरोबिक एक्सरसाइजेस आणि एक रेजिस्टन्स एक्सरसाइजेस. जे ॲरोबिक एक्सरसाइजेस असतात ते तुम्हाला तुमच्या हार्ट आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढवायला मदत करते व त्याचबरोबर तुमचे वजन कमी करायला मदत करते. आणि जे रेजिस्टन्स एक्सरसाइजेस असतात त्या तुम्हाला तुमचे स्नायू बळकट करायला, अजून त्याची ताकद वाढवायला मदत करतात, की ज्याच्याने तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी जी काही आहे तुमची विदाऊट पेन किंवा पेन कमी करून तुम्ही करू शकतात इफेक्टिव्हली.
आणि MGMच्या फिजिओथेरपी कार्डिओ OPDमध्ये बॉडी फॅट ॲनालायझर करून एक मशीन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला समजते की आपल्या बॉडीमध्ये फॅटचे प्रमाण किती आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एखादा कार्डिओ फिजिओथेरपिस्ट तुम्हाला एक्सरसाइज देतो की जी तुम्हाला बरोबर सूट होईल तुमच्या बॉडीला आणि बरोबर त्याच्याप्रमाणे तुमचं वजन कमी करायला मदत होईल. त्याचबरोबर हार्ट आणि लंग्सची कॅपॅसिटी किती आहे यासाठी वेगळ्या वेगळ्या टेस्ट घेतल्या जातात आणि त्याच्यावरून आपण तुम्हाला तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्ही एक्सरसाइजेस करू शकता. तर हे आपण बघू शकतो ओबेसिटी मॅनेजमेंटमध्ये. थैंक यू ऐश्वर्या. इसमें स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट के पॉइंट ऑफ व्यू से कौन से फैक्टर्स मैटर करते हैं टू कंट्रोल अर्थराइटिस या फिर टू मैनेज अर्थराइटिस? मेरा ऐसा मानना है कि कोई भी शारीरिक दर्द होने पर या चोट लगने पर जब हम उसे अनदेखा करते हैं यानी हम आर्थराइटिस को निमंत्रण दे रहे हैं. वी आर आवरसेल्फ इनवाइटिंग द आर्थराइटिस. सो यहाँ पर अगर मैं पर्टिकुलरली स्पोर्ट्स पर्सन्स की बात करूँ तो 3 चीज़ें उन्हें याद रखना बहुत ज़रूरी है. एक है सही ट्रीटमेंट, सही समय पर ट्रीटमेंट और पूरा ट्रीटमेंट जिसे हम रिहैबिलिटेशन कहते हैं, ये होना बहुत ज़रूरी है जिससे वो जिस तकलीफ की वजह से एक स्पोर्ट्स फिजियोथेरेपिस्ट के पास आए थे वो तकलीफ उन्हें दोबारा ना हो और इसी के साथ साथ आर्थराइटिस को टाला जा सके. दूसरी बात जो एक एथलीट को बहुत ध्यान में रखनी होगी वो है संतुलित आहार, बैलेंस डाइट. सो अपनी डाइट में सभी तरह की हरी सब्जियां, फल, ड्राई फ्रूट्स, मिल्क, चीज़, ये सारी चीज़ों का होना बहुत ज़रूरी है. इससे हमारी बॉडी के जो कैल्शियम, प्रोटीन, विटामिन के डिमांड है वो फुलफिल होंगे और ये हमारे बोन्स को और हमारे जॉइंट्स को, हमारे मसल्स को मजबूत रखने में हेल्प करेंगे. नेक्स्ट, सिर्फ लंच, ब्रेकफास्ट और डिनर के वक्त बैलेंस डाइट लेना है किसी भी एथलीट के लिए, ये तो ज़रूरी है, लेकिन उसके साथ साथ उनकी प्रैक्टिस से पहले, प्रैक्टिस के वक्त और प्रैक्टिस के बाद ये 3 समय में बैलेंस डाइट होना बहुत ज़रूरी है. प्रैक्टिस के बाद प्रोटीन डाइट लेना उतना ही इम्पॉर्टेंट है जितना हमारे नॉर्मल डे टू डे लाइफ में लेना इम्पॉर्टेंट है, क्योंकि जब हम प्रैक्टिस करते हैं तब हमें छोटे छोटे इंजुरीज जिन्हें हम माइक्रो ट्रॉमा कहते हैं वो हमारे मसल्स में हो सकती है. तो प्रोटीन का डाइट लेने से जो भी वो इंजुरीज है वो उन्हें हील करने में बहुत हेल्प करेगा. सो इस वजह से खेल के वक्त, खेल के दौरान और खेल के बाद इस टाइम पर भी बैलेंस डाइट किसी भी एथलीट को लेना बहुत ज़रूरी है. सच में दुश्मन ये हमें जरूर फायदेमंद रहेगा. आयुष जी, आगे के अर्थराइटिस होने के बाद के लाइफ में फिजियोथेरेपी का अवेयरनेस होना कितना मायने रखता है, उसका क्या इम्पोर्टेंस रहेगी? फिजियोथेरेपी का जो अवेयरनेस हो गया, मैं बोलूँगी सिर्फ फिजियोथेरेपी का ही अवेयरनेस नहीं, जो भी अर्थराइटिस है, कैसा भी अर्थराइटिस हुआ उसका अवेयरनेस या उसके लिए एक्सरसाइज करना, उसका अवेयरनेस जो है वो बहुत ज़रूरी होता है. क्यों? क्योंकि अभी हम सब ने देख लिया है कि अगर हो गया है उसके बाद हमें क्या करना है, बट अगर हमें उसे उसके होने के पहले ही डिले करना है या उसके होने के पहले इतनी कोशिश करनी है कि वो एटलीस्ट हमें हमारी लाइफस्टाइल जो हम जी रहे हैं एट प्रेजेंट या जो जैसा काम हो गया है हमारा करना, उसमें हमें रुकावट ना दे. क्योंकि अभी जैसे कि कुछ स्टडीज़ होती है तो उसमें ऐसा बताया गया है कि ऑस्टियोआर्थराइटिस की वजह से जो काम करने वाले जो वर्कर्स होते हैं कोई भी कंपनीज में, तो वो लोग अर्ली रिटायरमेंट ले लेते हैं. क्यों? क्योंकि उनके जो एफिशिएंसी हो गई या जो उनकी एब्सेंटिज्म हो गई वो उनका काम इतना हैम्पर कर देती है कि वो लोग रेगुलर बेसिस पे नहीं कर पाते हैं. एंड देन कंपनी का कैसा होता है कि उन्हें एक फिट इंसान चाहिए जो ज़्यादा एब्सेंटिज्म ना करे और जो ज़्यादा वर्क एफिशिएंट हो. तो ये ऐसे केसेस बहुत देखे जाते हैं. तो इसे प्रिवेंट करने के लिए हम एक अवेयरनेस पहले ही स्प्रेड करना चाहते हैं, क्योंकि अभी यूनाइटेड नेशंस ने कहा है कि 2020 से लेके 2030 का जो डेकेड है उसे डेकेड ऑफ हेल्दी एजिंग कहा गया है, क्योंकि सेंसस के अकॉर्डिंग मिड 2050 तक आधी से ज़्यादा पॉपुलेशन जो रहेगी वो जेरियाट्रिक पॉपुलेशन रहेगी. तो अगर आधी से ज़्यादा पॉपुलेशन जेरियाट्रिक रहेगी तो उस टाइम पे ये कितना कॉमन होगा ये आप लोग भी जान सकते हैं.
तो उसे उस लेवल तक ना लेके जाने से बेटर है उसे प्रिवेंट करना। तो उसे प्रिवेंट करने के लिए जो भी अवेयरनेस होता है, जैसे मैंने पहले बताया था कि रूरल कैंप्स हो गए हैं, ऑनलाइन सेशंस हो गए हैं, या जो भी मेडिकल फैसिलिटीज जो अब शुरू हो चुकी है, तो उसके लिए अभी तो अब ये पैंडेमिक में भी अब हम सारी फैसिलिटीज और पूरा फिजियोथेरेपी सेंटर औरंगाबाद का ओपन हो चुका है। तो आप लोग कभी भी आके उसके अवेयरनेस या उसके प्रिवेंशन के लिए आप लोग क्या क्या एक्सरसाइजेस या क्या क्या कर सकते हैं, जैसे कि एक एग्जांपल देना चाहूँगी कि किसी भी इंसान को अगर चेक करना हो कि उन्हें आर्थराइटिस कैसे हो रहा है या उनके घुटनों में कोई प्रॉब्लम आ रही है क्या, तो कभी भी आपका जो सोल है, लाइक चप्पल का जो सोल है, उसके मीडियल साइड पे का अगर इम्प्रेशन ज़्यादा है तो उसपे से आप समझ सकते हैं कि आपके जो टिबियल रोटेशन हम हमारी लैंग्वेज में कहते हैं, तो उसका शुरुआत होना स्टार्ट हो जाता है। तो ये एक जस्ट एक एग्जाम्पल है छोटा सा, जो मैं चाहूंगी कि आप सब एक एक्सपेरिमेंट करके देखिए। आज आप सब अपने जूते या चप्पल पे वो इम्प्रेशन देखें, ताकि आप लोगों को पता चले कि मीडियल साइड पे अगर ज्यादा प्रेशर आ रहा है, मतलब चांसेस होना शुरू हो चुका है और आर्थराइटिस के चांसेस होना। तो ऐसी बहुत सी चीजें हैं जिसके बारे में हम आपको बता सकते हैं जो प्रिवेंट हो सकती है एट प्रेजेंट, ताकि आप लोग आर्थराइटिस पे लँड अप ना करें। Yes. तर आता आपण एक क्विक लास्ट क्वेश्चन विचारूया स्नेहलला की काय डूज अँड डोंट्स आहे आर्थरायटिस अवॉइड करायला, किंवा काय एक्झॅक्ट फिजिओथेरपी एक्सरसाइजचं इम्पॉर्टन्स आहे टू डील विथ आर्थरायटिस किंवा संधिवाताला लढण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला असं विचारू इच्छिते मी की तुमच्यापैकी प्रत्येकाने कधीतरी एकदा आयुष्यात क्रॉनिक पेन एक्सपिरियन्स केलेलं असणार. जेव्हा केव्हा तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं असेल तर तुम्ही त्यासाठी नेमकं केलं काय? ओके, लेट मी गेस. तुमच्यापैकी काही लोक, अँड ॲक्च्युअली आय कॅन बेट यू ऑन दिस, सो यू कॅन चॅलेंज मी अबाउट दिस. तुमच्यापैकी काही लोक हे काही होम रेमेडीज ट्राय केले असतील, घरगुती उपचार, किंवा येस युअर डॉक्टर गुगल, व्हेरी फेमस, एव्हरीवन इज टू ट्राय डॉक्टर गुगल. रादर मी म्हणेन पेशंट्स डॉक्टरकडे सेकंड ओपिनियन घ्यायला आताच फर्स्ट ओपिनियन तर डॉक्टर गुगलचं घेतलं जातं. सो तुमच्यापैकी हे दोन गोष्टी झाल्या. त्यानंतर फार काही लोक हे फिजिशियन्स, जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा ऑर्थोपेडिशियन्स व रुमॅटोलॉजिस्टकडे गेले असतात. बट तुमच्यापैकी कोणी एनिमन ऑफ यू आर थिंक ऑफ फिजिओथेरपिस्ट, तुम्हाला माहिती नाही का फिजिओथेरपिस्ट म्हणजे कोण? त्यापूर्वी मी तुम्हाला एक इन्सिडेंट शेअर करू इच्छिते. माझ्याकडे एक पेशंट आलेली, यंग न्यूली मॅरिड वुमन, जी की गुडघेदुखी आणि कंबरदुखी, पाठदुखी ही तक्रार घेऊन आली होती. बेसिकली लाईफस्टाईलमध्ये तिचे झालेले चेंजेस, ज्यामध्ये ती खूप मोठ्या फॅमिलीमध्ये लग्न करून गेली होती, म्हणजे फॅमिली मेंबर्स जास्त होते, खूप जास्ती काम पडत होतं. ॲट दी एंड ऑफ द डे तिला जस्ट असं होतं की आता अंथरुणात पडून जायचं. सो खूप सारे डॉक्टर्स कन्सल्ट गेले. त्यानंतर MRI झाला, ज्यामध्ये की कार्टिलेज म्हणजेच गुडघ्याची गादी फाटली असं काहीतरी कळालं. सो मग अर्थ्रोस्कोपिक सर्जरी करण्यात आली. बट जेव्हा सर्जरीसाठी घेतलं तर हे कळालं की ते कार्टिलेज नव्हतंच. येस, एक्झॅक्टली. जसं आपण घरी लेट झालं की आपले पेरेंट्स ओव्हर रिॲक्ट करतात आणि त्यात आपली फोन डेट असेल तर मग विचारायचं काम नाही. सम MRI आर ऑल्सो व्हेरी सेन्सिटिव्ह. असं होऊ शकतं दे कॅन शो नॉर्मल व्हेरिएशन्स. जेव्हा त्या पेशंटला एक्झामिन केलं तेव्हा त्या पेशंटमध्ये तिच्या सांध्यांमध्ये गरजेपेक्षा जास्ती लवचिकता होती, स्नायूंमध्ये खूप स्ट्रेंथ नव्हती, म्हणजे व्हेरी पुअर मसल टोन, आणि स्नायूंमधली शक्ती खूप कमी झालेली होती. पोस्चर्समध्ये पण बरेच सारे ऑल्टरेशन्स होते, जे की त्याचं मुख्यतः कारण होतं. सेकंड इन्सिडन्स असा की एक 14 इयर्सची मुलगी, जिला की युजली फेशियल रॅश होती, मॉडरेट कंप्लेंट ऑफ हेअर लॉस आणि माइल्ड फीवर होता. सो इनिशियली ते जस्ट असंच फिजिशियन्स किंवा या गोष्टी थोडं अंगावर काढलं गेलं, किंवा या फेमस कॉमन सिंड्रोम इन इंडिया की रिलेटिव्स, नेबर्स आणि तुमचे फ्रेंड्स तुम्हाला इतके सजेशन्स देणार की तुम्ही त्यात कन्फ्यूज होऊन जाणार आणि तुम्ही तुमचा वेळ इतका घालवतात की डॉक्टर्सपर्यंत पोहोचायला खूप उशीर करतात. त्यामध्ये एक आयुर्वेदिक फिजिशियनकडे तिला काहीतरी दाखवलं आणि त्यात तिला सांगितलं की तुझ्या शरीरातली हीट खूप जास्ती प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे हा सगळा काही त्रास होत आहे. पण या ड्युरेशनमध्ये तिचा इतका सगळा वेळ वाया गेला की आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप काही होऊन गेलेलं होतं. सो वेळीच
प्रॉपर व्यक्तीला प्रॉपर डॉक्टरला कन्सल्ट करणं. जशी पेशंटकडून डॉक्टरकडून पेशंटची अपेक्षा असते की वेळेत बरं करून दिलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तर पेशंटची पण इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी कोणत्या व्यक्तीकडे, कोणत्या डॉक्टरकडे आणि कशासाठी कन्सल्ट करायला हवं. Physiotherapy, as per dictionary, you can say physiotherapy is a science concerned with the human function and movement and maximizing the physical potential. It also deals with concern with the identifying and maximizing your quality of life. Yes, no doubt quality of life is more important than life itself. सो जेव्हा अर्थात आपण आत्ताच बघितलं प्रत्येकाने आपापल्या स्कोपविषयी वेगवेगळ्या फील्ड्समध्ये फिजिओथेरपीचे असलेले रोल याविषयी बोललेला आहे. फिजिओथेरपी ही खूप वाईड व्हरायटी ऑफ हेल्थ स्पेक्ट्रममध्ये काम करते. यामध्ये आम्ही पेशंटची हेल्थचे तिन्ही पैलू कव्हर करतो, फिजिकल, सोशल अँड सायकोलॉजिकल. अर्थात आपण म्हणतो व्यक्तिरित्या प्रकृती. त्यामुळे एक ट्रीटमेंट आणि हा डिसीज ही ट्रीटमेंट आणि पेशंट कुणीही असो तर असं नसतं. पेशंट वाईज ते डिफर होत जातं. एव्हरीवन इज युनिक, डिसीजचा नॅचरल कोर्स, बाकी सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात. त्यामुळे रॅदर दॅन प्रेफरिंग युअर डॉक्टर गुगल, यू शुड कन्सल्ट अ प्रॉपर डॉक्टर. नेक्स्ट मी असं म्हणेन की फॅक्ट इज देर इज नो ट्रीटमेंट फॉर अर्थरायटिस. ओके, बट आय मस्ट से मेडिसिन, मुवमेंट इज मेडिसिन. सो जसं की आत्ताच आपण इम्पॉर्टन्स विषयी खूप ऐकलं, एक्सरसाइज हे अर्थातच यात मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण मी एवढं म्हणू इच्छिते देअर इज नो मेडिसिन टू इम्प्रूव्ह युअर स्ट्रेंथ, रेंज ऑफ मोशन, बॅलन्स, कोऑर्डिनेशन अँड प्रॉप्रिओसेप्शन. सो यू शुड टेक इट व्हेरी सिरियसली. बरेचदा कसं होतं, पेशंटचा गोल आणि डॉक्टरचा गोल हा एक राहत नाही. जसं की पेशंट इज मेनली कन्सर्न अबाउट पेन, त्याचा एकमेव आणि प्रायमरी मोटो म्हणू शकतो की माझं पेन कमी झालं पाहिजे. पेशंट इज ओनली कन्सर्न अबाउट पेन, बट इट इज नॉट सो. ॲब्सेन्स ऑफ पेन डझंट मीन यू आर फिट. इवन पेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय एक डिटर्जंटची ॲड आहे, सफिक्सलाइज दाग अच्छे होते हैं, तसं मी म्हणेन पेन अच्छा होतात. ॲटलिस्ट पेन इज सिग्निफाय होतं की समथिंग इज रॉंग विथ युअर जॉईंट स्ट्रक्चर, सो यू शुड गिव्ह अटेन्शन टू दॅट प्रॉपर स्ट्रक्चर. सो मी फक्त एवढं म्हणू इच्छित आहे की तुम्ही योग्य वेळी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करायला हवं आणि कुणाकडे कन्सल्ट करणं हे तुमची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टाईम इज नॉट रिफंडेबल, सो यूज इट विथ इंटेन्शन. जसं आपण बँकेमध्ये RD करतो, यू हॅव टू गिव्ह देअर ऑन मंथली बेसिस. जसं तुमचं हेल्थ डिपॉझिट हवं, जिथे तुम्ही तुमच्या स्वतःचे एक दिवस एक्सरसाइज केली, 15 दिवस केली, नंतर स्किप केली, दिस डझंट वर्क. यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट लाईक दॅट. So do well for your do good for today, so your future self will thank you for. That's it. So thank you. थँक्यू स्नेहल. आपल्या सगळ्या पॅनल मेंबर्सनी आपल्याला खूप साध्या आणि सोप्या भाषेत अर्थरायटिसबद्दल माहिती दिली आहे आणि नक्कीच अर्थरायटिसबद्दल आपल्या सगळ्यांमध्ये जनजागृती झाली आहे आणि आपली ऑडियन्स एक स्टेप पुढे आली असेल टू लिव्ह अ हेल्दी लाईफस्टाईल. तर आता आपण एक क्विक रिव्ह्यू बघणार आहोत MGM फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन आणि फिटनेस सेंटरमध्ये, फिटनेस सेंटर ऑफ औरंगाबादमध्ये काय काय फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. फर्स्ट विल स्टार्ट विथ मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी डिपार्टमेंट आणि याची माहिती देईलच नाही. ही MGM डिपार्टमेंट ऑफ फिजिओथेरपीची ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीची OPD आहे. जसं तुम्ही बघू शकता इथे खूप सारे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत जिथे तुमची प्रॉपर एक्सरसाइज, जसं मी आत्ताच इम्पॉर्टन्स ऑफ फिजिओथेरपी जे सांगितलं अवेअरनेसविषयी, त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. सो मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते, जास्ती वेळ न घेता, टेक केअर ऑफ युअर बॉडी. इट इज दी ओनली प्लेस वेअर यू लिव्ह. सो नक्कीच जसं मी म्हणाले, हा वीक आम्ही अर्थरायटिस वीक म्हणून सेलिब्रेट करत आहोत. तर तुमची स्क्रीनिंग करून घेण्यासाठी इफ तुम्हाला अर्थरायटिस आहे किंवा तुम्ही होऊ शकतो पुढे, तर नक्कीच आमच्या OPDला व्हिजिट करतात. थँक्यू स्नेहल.
सेंटर? इलेक्ट्रोथेरपी इज पार्ट ऑफ फिजिओथेरपी. याच्यामध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रिकल मोडॅलिटीजच्या हेल्पनी काही एक्सरसाइज करून घेतल्या जातात, त्याला फंक्शनल ट्रेनिंग असं म्हटलं जातं. किंवा ऑब्वियसली द पेशंट्स फर्स्ट कन्सर्न पेन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. सो दॅट्स इट. नेक्स्ट आहे स्पोर्ट्स फिजियोथेरेपी ओपीडी. तो यहाँ पर आप देख सकते हैं, ये है एमजीएम फिटनेस फिजियोथेरेपी एंड रिहैबिलिटेशन सेंटर का स्पोर्ट्स ओपीडी. जो स्पोर्ट्स ओपीडी में बहुत सारे इक्विपमेंट्स हमारे पास अवेलेबल है किसी भी एथलीट या स्पोर्ट्स पर्सन के खेल को ध्यान में रखते हुए. इसका फ्लोर आप देख सकते हैं नॉर्मल ओपीडीज के जैसा नहीं है, क्योंकि यहाँ पर जो एमजीएम स्पोर्ट्स ओपीडी का फ्लोर है वो एथलीट की एक्टिविटी को देखकर बनाया गया है. नेक्स्ट चीज यहाँ पर आप देख सकते हैं बहुत सारे इक्विपमेंट्स हमारे पास अवेलेबल हैं. इलेक्ट्रोथेरेपी मोडालिटीज के साथ साथ बोसू बॉल, फंक्शनल ट्रेनर, ट्रेडमिल, एब्डोमिनल क्रंच एक्सरसाइजर एंड साइकिल एर्गोमीटर, ऐसी कई चीजें हमारे पास अवेलेबल हैं जिससे हम एथलीट को पूरी तरह से कंडीशन कर सकते हैं, उसकी इंजुरी को रिहैबिलिटेट कर सकते हैं, प्रिवेंट कर सकते हैं और आगे जाकर उसे आर्थराइटिस ना हो, इस चीज पर भी हम लोग ध्यान दे सकते हैं. नेक्स्ट इज कार्डियोरेस्पिरेटरी फिजियोथेरेपी ओपीडी. सो कार्डिओरेस्पिरेटरी ओपीडी तुम्ही बघू शकता. आमच्याकडे ॲरोबिक एक्सरसाइजेस करण्यासाठी ट्रेडमिल, त्याच्यानंतर सायकल एर्गोमीटर, सायकल, नंतर असे वेगळे डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. तुमच्या दोन्ही ॲरोबिक आणि रेजिस्टन्स एक्सरसाइजेस करण्यासाठी इक्विपमेंट अवेलेबल आहे. आणि हा जो ओपीडीचा जो पूर्ण व्ह्यू आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्रुप एक्सरसाइजेससाठी पण जागा ठेवलेली आहे. आणि वरतून एक्सरसाइज टॉलरन्स टेस्टिंग तसेच बॉडी फॅट अनालायझिंग सुद्धा आम्ही कार्डिओ रेस्पिरेटरी ओपीडीमध्ये करतो. सो थँक्यू ऐश्वर्या. तर नेक्स्ट आहे न्यूरो फिजियोथेरेपी ओपीडी. अडल्ट बद्दल आपण आधी बघूया. ओके, तो न्यूरो फिजिओथेरपी 2 सेक्शन्समध्ये डिवायडेड आहे. एक अडल्ट म्हणजे वयस्कर माणसांसाठी आणि दुसरी म्हणजे पिडियाट्रिक, जे आपण नंतर पाहू. तर इथं पिक्चरमध्ये आपल्याला अडल्ट ओपीडी दिसत आहे. तिथे खाली फर्स्ट ग्रीन मॅट जी आहे ती सेन्सरी इंटिग्रेशन मॅट आहे. त्याच्या बाजूला मॅट आहे जिथे आम्ही वेरियस एक्सरसाइज घेतो जे खाली बसून करावे लागतात. म्हणजे पॅरालिसिसच्या पेशंट्सला जमिनीवरून उठता येत नाही, उठले तर बसता येत नाही, तर त्यांना ते नॉर्मल ग्राउंडवर घेण्यापेक्षा आम्ही सॉफ्ट मॅटवर घेतो. त्याच्या बाजूला तुम्हाला पॅरलल बार्स दिसत आहे, जे इंडिपेंडंट वॉकिंग नाही आहे त्या पेशंट्सला, त्यांना त्या बार्समध्ये उभं करतो आम्ही आणि चालवतो. त्याच्या पलीकडे ट्रेडमिल आहे. ट्रेडमिल हे त्यांचे वॉकिंग स्ट्रेंथ आणि एंड्युरन्स इन्क्रीज करण्यासाठी. ट्रेडमिलवर आमच्याकडे अजून एक असतं बॉडी वेट सपोर्ट. ते खांद्यांच्या आजूबाजू ते बॉडी वेट ॲडजस्ट करून त्या पेशंटच्या पायांवरचा लोड कमी केला जातो, म्हणजे तो इझिली चालू शकेल ट्रेडमिलवर. तिथेच आपल्याला बाजूला बोसो बॉल आणि दुसऱ्या कमी हाईटचा बेड दिसतो, त्याच्यामुळे पेशंटला उठबस करणं इझी पडते. सो दिस इज अबाउट अडल्ट ओपीडी. हे चित्र आहे आमचं पेडियाट्रिक ओपीडीचं. तर इथे मोस्टली आमच्याकडे सेरेब्रल पाल्सी, टॉर्टिकॉलिस वगैरे असे वेगवेगळे पेडियाट्रिक कंडिशन्स असलेले मुले येतात. तर इथे आम्ही खेळण्यासाठी वेगळे गोष्टी ठेवले. तिथे आपल्याला दिसत आहे की एक बॉलचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये डॉल्स आहेत, व्हीलचेअर्स आहेत मागे पिक्चरमध्ये जे ॲडजस्टेबल हाईटचे आहेत, बोसू बॉल आहे. बोसू बॉलवर म्हणजे सर्वात आधी आम्ही एक्सरसाइज आधी मॅटवर घेतो. मॅटवरचे एक्सरसाइजेस मास्टर झाल्यावर मग आम्ही बॉलवर घेतो एक्सरसाइजेस. आणि मग तिथे बाजूला पॅरलल बार आणि सिटिंग चेअर आहे. सिटिंग चेअर याच्यासाठी आहे की पेशंटला एका ठिकाणी बसून त्याचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढली पाहिजे म्हणून आम्ही सिटिंग चेअर ओपीडीमध्येच इन्स्टॉल केलेली आहे. प्लस वी हॅव स्विंग म्हणजे डायनॅमिक बॅलन्स. डायनॅमिक बॅलन्स म्हणजे एखादी गोष्ट हलत असताना जर बाळाला मेंटेन करायचा त्याचा बॅलन्स, तर ते कसा केला पाहिजे हे आम्ही त्याला स्विंगिंगवर सांगतो. आणि तसंच बाजूला पॅरलल बार्स आहे ज्याची 2 हाईट आहे, एक जास्त हाईटचा आणि एक कमी हाईटचा. आणि फर्स्ट पिक्चरमध्ये जे दिसते आपल्याला ट्रॅम्पोलिन, त्याच्यावर जम्पिंग ॲक्टिव्हिटी होते. सगळं झाल्यावर लास्ट फायनल जे म्हणतो आपण फिजिकल परफॉर्मन्स, ते आपण ट्रॅम्पोलिनवर जज करू शकतो एका बाळाची. थँक्यू. थैंक यू निकिता. The next है कम्युनिटी रिहैब ओपीडी. जैसे कि कम्युनिटी ओपीडी सब ओपीडी से सबसे छोटी दिख रही होगी.
क्योंकि ज़्यादातर हम लोग का जो काम होता है वो कम्युनिटी लेवल पे होता है, जैसे कि रूरल एरियाज़ हो गए या फिर इंडस्ट्रीज़ हो गए। तो इसलिए यहाँ पे सिर्फ जीरियाट्रिक, मेनली जीरियाट्रिक पॉपुलेशन के लिए वो जो एक मशीन दिख रही है वो फैट टोनर है। तो वो बेसिकली यूज़ होता है जैसे कि जीरियाट्रिक में कहा जाता है कि जो मसल्स को चिपक के फैट्स चिपक जाते हैं तो उसको मोबिलाइज करने के लिए वो मशीन का यूज़ होता है। और जो सामने मिरर दिख रहा है उस पर हम ग्रुप थेरेपीज़ ज़्यादा प्रेफर करते हैं, जो कि सारे ग्रुप्स के लिए, जैसे कि ANC का ग्रुप हो गया या एंटीनेटल केयर वाले जो प्रेग्नेंट फीमेल्स है उनका हो गया, या पोस्ट नेटल केयर हो गया, जैसे कि जो प्रेगनेंसी के बाद के वुमेन्स है उनके लिए वो ज़्यादा यूज़ किया जाता है। Okay, so thank you. So last but not the least, तुम्ही सर्व तुमच्यासोबत या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने जॉईन झाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। मिसेस प्रेरणा दळवी मॅमनी मनापासून त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, जेणेकरून आम्ही या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू शकतो आणि संधिवाताबद्दल अवेअरनेस, जनजागृती करू शकतो। डॉक्टर एमजे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीचे प्रिन्सिपल डॉक्टर शरद बाबू सर यांना सुद्धा धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला की आम्ही सगळं आमचं नॉलेज सगळ्यांपर्यंत शेअर करू शकू। अँड सगळे डॉक्टर संकेत कुंडीकर सर, डॉक्टर गौरव मस्के सर आणि अदर ऑल नॉन टीचिंग अँड टीचिंग स्टाफ ऑफ एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी यांना सुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट आणि प्रोत्साहन दिलं आहे नेहमीच। अँड लास्ट बट नॉट द लीस्ट आमचे सर्व पॅनल मेंबर, सर्व फॅकल्टीचे स्पेशलिस्ट यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। थँक्यू।